खूप मोठं काम आहे रस्त्यांचं वगैरे ना. आपण बोलणं सोपं आहे, मग ते ॲक्च्युली ते कृतीत करणं खूप कठीण असतं. तर ह्या ठिकाणी जे काही वाढत चाललेलं प्लॉटिंग आहे, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत. तर अशा ठिकाणी ह्या सगळ्या प्लॉटिंग धारकांना आपण कशा पद्धतीचा न्याय देता येईल, ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला कोणतं पद मिळालं ह्याच्यापेक्षा मी जनतेला काय पुढच्या 5 वर्षात देणार आहे, तर ह्याचा एक अजेंडा आम्ही तयार केलेला आहे. एका ठिकाणी म्हणतो की आपण क्रांतीकडे चाललो आहे, देश आपलं क्रांतीकडे चालू आहे, परंतु गावातील लोकांना किंवा बाकी इतर वाड्यावरील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. प्रत्येक गावामध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न बाकी आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात आळंदी गाव असेल तर ह्याच्यामध्ये सिद्धांतभाई असतील किंवा संग्रामभाई असतील की उद्या येणाऱ्या काळामध्ये नक्की त्यांना सन्मानपूर्वक संधी दोघांनाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मी नक्की खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा 100% वाटा घेऊन त्या दोघांना आणि दोघांच्या कुटुंबांना नक्की न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल. नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची धावपळ चाललेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यातच प्रतिष्ठेची मानलेली जाणारी म्हणजे पुणे जिल्हा परिषद. आणि या पुणे जिल्हा परिषदमधील हवेली तालुका, अतिशय हवेली तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वजन आपल्याला त्या ठिकाणी यापूर्वीच्या काळामध्ये पाहायला मिळत होतं. शरद पवारांना मानणारा गट आहे, अजित पवारांना या ठिकाणी मानणारा मोठ्या प्रमाणात गट आहे. मात्र यामध्ये भाजपने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मध्यंतरी. याच पार्श्वभूमीवरती पुन्हा अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला आहे आणि घड्याळ या चिन्हावरती सर्वांना हवेलीतून तिकीट देण्याचा प्रयत्न केला आहे. या भागाचे ज्ञानेश्वर कटके आमदार असतील किंवा माजी आमदार अशोक पवार असतील, या दोघांची सांगड घालून या ठिकाणी उमेदवार देण्याचे प्रयत्न केलेत. याच पार्श्वभूमीवरती थेऊर आळंदी मातोबाची गणातील उमेदवार युवराज काकडे म्हणजे त्यांचं आरोग्यदूत म्हणून त्यांना त्या ठिकाणी पदवी दिलेली आहे. अनेक आरोग्यासाठी त्यांनी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बेडवरती पेशंट असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यांच्या सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. युवराजजी, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे. येस, नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुमचं प्रथमतः अभिनंदन. आणि या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली. अनेक जण राष्ट्रवादीतून इच्छुक होते, तुम्हाला उमेदवारी मिळाली. तुमचं व्हिजन काय असेल समाजापुढे? नमस्कार. मला आपण आपल्या या चॅनलमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभार मानतो. माझ्याही सोबत ह्या ठिकाणी उमेदवार मिळण्यासाठी काही माझे सहकारी इच्छुक होते, परंतु पक्षाने आदेश दिला की अशा पद्धतीने आपलं सामोरं जायचं आहे. तर त्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि जे काही सोबतचे सहकारी आहेत यांनाही मी सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि तेही सहकारी त्यांच्या गावामध्ये कशा पद्धतीने चांगली विकास कामं करता येतील किंवा एक चांगलं व्हिजन या पंचायत समिती निवडणुकीच्या किंवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जनतेसमोर मांडता येईल. तर हे सगळ्यांना सोबत घेऊन हा विकास कामांचा अजेंडा येणाऱ्या काळामध्ये आम्ही राबवणार आहोत. आता सांगायचं झालं तर आरोग्यसेवेच्या माध्यमातून मागची 10 वर्ष अखंड अविरतपणे आपण सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्णांना मदत केलेली आहे. त्याचसोबत रात्रीचा दिवस न पाहता रात्री 12 वाजता जरी कोणाचा पेशंटचा फोन आला, रात्री 2ला आला, तरी आपण ससून हॉस्पिटल असेल, विश्वराज असेल, नोबेल असेल किंवा इतर जे काही बुधराने रुबी हॉस्पिटल असतील या ठिकाणी बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं निवडणुकीचा जरी अजेंडा आपण मांडत असलो तरी 5 वर्ष आपण काम करत आलोय आणि येणाऱ्या काळामध्ये काम करत राहू. अशा पद्धतीचा आमचा एक अजेंडा यापूर्वी होता आणि येणाऱ्या काळामध्ये असेल. राहिला प्रश्न पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जेवढे आम्ही त्या पदांवरती जाऊ तर त्या माध्यमातून कुंजीरवाडी असेल, आळंदी असेल, थेऊर असेल, तर ह्या गावातील जे काही मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगचं विस्तारीकरण होत चाललेलं आहे, प्लॉटिंग वाढत चाललेलं आहे किंवा काही वाड्या वस्त्यांवरती रस्त्यांच्या अडचणी आहेत, तर ह्या ठिकाणी जे काही वाढत चाललेलं प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत. तर अशा ठिकाणी ह्या सगळ्या प्लॉटिंग धारकांना आपण कशा पद्धतीचा न्याय देता येईल याचं एक व्हिजन मी तयार केलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या 2 दिवसांमध्ये ते आम्ही गावोगावचं व्हिजन जाहीर करणार आहे की कशा पद्धतीची कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या गावात असतील किंवा गावातल्या वाड्यावस्त्या असतील किंवा प्लॉटिंग असतील तर या ठिकाणी करता येतील.
आणि दुसरं झालं की प्रत्येक गावामध्ये अजूनही पिण्याचे पाण्याचे काही प्रश्न बाकी आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात आळंदी गाव असेल की त्या आळंदी गावामध्ये 15 ते 20 किलोमीटर रस्त्यांचा विस्तार आहे. जर आपण गावोगावी फिरल्यानंतर आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या. आळंदी ते रामसवाडी रस्ता असेल, आळंदी ते भंडोदरा असेल, पानमळ्यातला अंतर्गत रस्ता असेल किंवा चेअरमन वस्ती असेल किंवा इतर बाकी ज्या ठिकाणी आम्ही सगळ्याच ठिकाणी फिरलो तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे. या ठिकाणी एक अजेंडा ठेवून काम करावं लागणार आहे, कारण हे खूप मोठं काम आहे रस्त्यांचं वगैरे. हे ना आपण बोलणं सोपं आहे, पण ते ॲक्च्युली ते कृतीत करणं खूप कठीण असतं. तर ह्या गावोगावीचे रस्ते असतील किंवा ड्रेनेज लाईनचे खूप मोठे प्रश्न आहेत या भागामध्ये, किंवा काही भागामध्ये DP किंवा MSCBच्या संदर्भातले प्रश्न आहेत. बऱ्याच ठिकाणी व्होल्टेजचे प्रॉब्लेम आहेत. आळंदीमधले आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी रात्रीची मीटिंग चालू होती ज्यावेळी त्यांनी मिक्सर चालू केला किंवा फ्रीज चालू केला किंवा सकाळचे ते गिझर चालू करतात, तर ज्यावेळी तो गिझर चालू होतो त्यावेळी पूर्ण घरातली लाईट बंद व्हायची. आता अशी परिस्थिती आपण पुण्यासारख्या शहराच्या लगतच्या निमशहरी गावामध्ये राहतो आणि ही परिस्थिती अत्यंत भयानक होती की आपण पुणे शहराचं विस्तारीकरण वाढत चाललं आणि ह्या जर मूलभूत अडचणी लोकांना असतील तर हे सोडवणं महत्त्वाचं आहे. ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला कोणतं पद मिळालं ह्याच्यापेक्षा मी जनतेला काय पुढच्या 5 वर्षात देणार आहे, तर ह्याचा एक अजेंडा आम्ही तयार केलेला आहे. आणि हा अजेंडा घेऊन जो अजेंडा आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये जाहीर करतोय त्या अजेंड्यावरती पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करणार आहे. आणि सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना रस्ते, लाईट, पाणी, वैद्यकीय सेवा असतील ह्याच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चित या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. अगदी माझा दुसरा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन झाले, मात्र खाली कार्यकर्ते तुम्ही सगळे नेते मंडळी एकत्रितपणे काम करताना दिसताय का? तुम्ही करताय का? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहेत. आता मुळात जरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 2 विभाजनं झाली होती, परंतु आता एक दिलाने आलेले आहेत, सगळे काम करतायत आणि काम करायला पाहिजे. जरी आपल्या पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी गावोगावी वाड्या वस्त्यांवरती किंवा तालुक्या जिल्ह्या लेवलला ठेवायचं असेल तर सगळ्यांनी काही हेवेदावे असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत, कारण ही वेळ आहे. ही वेळ निघून गेल्यानंतर परत 5 वर्ष त्याच्यावरती सल्ला मसलगत किंवा चर्चा विनिमय करण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा आपले जे काही हेवेदावे आहेत ते आपण निवडणुकीनंतर बघूयात. अगदी तुमचं तीर्थक्षेत्र म्हणजे अष्टविनायकापैकी एक मानलं जाणारं चिंतामणी गणपती आहे. या चिंतामणी गणपतीच्या परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे. तुम्ही या थेऊरच्या लोकांना काय आश्वासित कराल की तुम्ही त्यांच्यापुढे अजेंडा घेऊन जाणार? आता थेऊर गावामध्ये आमचं थेऊर काकड्यामा रस्त्याचं काम चालू आहे. थोडंसं लाडक्या बहीण योजनेमुळे राज्याचीच परिस्थिती खराब आहे, त्याच्यामुळं निधी अभावी थोडंसं काम हळूहळू चालू आहे. तेही काम येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर उड्डाणपूल ते उरुळे कांचन रस्ता आहे, त्याच्यानंतर थेऊर गावातला गणपती मंदिर ते प्रयागधाम रस्ता आहे. तर ह्या रस्त्यासाठी आम्ही PMRDच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे. ते 2 रस्ते आहेत. त्याच्यानंतर आमचा शिवरस्ता आहे, दळीवस्तीवरचा रस्ता आहे, किंवा आमच्या गावातही मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग वाढलेलं आहे. आता मेन रस्ते आमचे जवळजवळ ऑलमोस्ट संपत आलेले आहेत, परंतु होतील पुढच्या 2 वर्ष आमच्या मेन रस्त्यांची कामं पूर्ण होतील. परंतु आमच्या गावामध्ये जे काही नव्याने होत असलेलं प्लॉटिंग आहे, सगळीकडे आता समस्या गेली तर प्लॉटिंगचीच आहे. कारण आता समजा जे काही मेन वस्त्या आहेत, मूळ जे गावकरी आहेत, ते गावकऱ्यांच्या घराकडे, दाराकडे, शेतीकडे जाणारे रस्ते ऑलमोस्ट आम्ही करत आणलेले आहेत. विषय फक्त आहे प्लॉटिंग धारकांचा. आता हे प्लॉटिंग धारकांना काय होतं, बिचारे ते लोक 2-5 लाख रुपयांनी गुंठा घेतात, हप्त्याने पैसे भरतात, परंतु त्यांना त्या सेवा सुविधा मिळण्यास खूप मोठी अडचण निर्माण होते. आमच्या इथे गावामध्ये असे 15 ते 20 प्लॉटिंग आहेत की त्या ठिकाणी खरोखर जायचं म्हटलं तर 4 चाकी जायचं म्हटलं तर सीटवर घेऊन पुढचा खड्डा कसा चुकवायचा हे बघावं लागतं. तर प्रॅक्टिकली हे सगळे रस्ते असेल किंवा त्या रस्त्यांच्या खाली रस्ता करताना ड्रेनेज लाईन करणं गरजेचं आहे. त्याचसोबत स्ट्रीट लाईट नाही आहेत त्या ठिकाणी, किंवा पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही आहेत. म्हणजे आपण एका ठिकाणी म्हणतो की आपण क्रांतीकडे चाललो आहे, देश आपलं क्रांतीकडे चालू आहे, परंतु गावातील लोकांना किंवा बाकी इतर वाड्यावरील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत. तर याही माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या काही प्रलंबित आहेत तर त्या कशा लवकरात लवकर कार्यान्वित करून सर्वसामान्य नागरिकांना फिल्टरचं पाणी देता येईल यासाठीचाही प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नक्की असेल माझा. अगदी माझा महत्त्वाचा प्रश्न की तुमचे वडील सुद्धा या ठिकाणी काही दिवस पंचायत समितीचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांचा केलेल्या कामाचा आणि त्यांचा जनसंपर्काचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो? नक्कीच. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणतरी सोबत पाहिजे किंवा कोणाचे तरी आशीर्वाद आपल्यासोबत लागतात. तरी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम यापूर्वी केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या सल्ला मार्गदर्शनाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार आहे. दुसरा प्रश्न, तुमच्याबरोबरच सिद्धांत तुपे यांची उमेदवारी अंतिम टप्प्यामध्ये होती. त्यांनी अपक्षही फॉर्म भरला तुमची उमेदवारी झाल्यानंतर, ते नाराज झाले. त्यांची आत्ताची स्थिती काय आहे?
सिद्धांत भैया, सचिन दादा तुपे असतील किंवा संग्राम भैया, मच्छिंद्र भाऊ कोतोल असतील, निश्चितपणाने हेही दोन उमेदवार पंचायत समितीसाठी इच्छुक होते. आता हा मोठा विषय हा म्हणजे कदाचित मी इथं एवढ्या वेळात सांगू शकणार नाही, कारण मुळात मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो, परंतु काही तांत्रिक कारणं असतील किंवा बाकी इतर काही कारणं आहेत की ती आपण नंतर निकालानंतर त्या विषयावर आपण बोलू. तर त्याच्यामध्ये मला पक्षाकडनं थोडंसं जरा सांगितलं गेलं की बाबा अशा पद्धती समीकरणं आहेत. मलाही थोडंसं पंचायत समित्यांच्या उमेदवारांच्या बाबत काही थोड्याशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि ह्या सगळ्यातनं माझे जवळचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा माझ्या कुटुंबातले काही लोक आहेत, तर ह्या सगळ्यांनी थोडासा आग्रह धरला की आपण ह्या माध्यमातून जाऊ. पक्षाकडनंही मला खूप सारं सगळ्यांकडनं सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर काळजावर दगड ठेवून मी हा जिल्हा परिषदेकडनं पंचायत समिती निर्णय घेतला. हा निर्णय होत असताना हा निर्णय नेते मंडळींचा होता, हा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांचा होता, हा निर्णय माझ्या काही जवळच्या लोकांचा होता. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये हा निर्णय होताना म्हणजे मी घेताना म्हणू शकत नाही, परंतु हा निर्णय होताना कोणाचं मन दुख व्हावं, कोणाचं तिकीट कट व्हावं, ते मला मिळावं अशी माझी कुठेही कधी अपेक्षा नव्हती. आजही नाही आणि उद्याही नसेल. तर ह्याच्यामध्ये सिद्धांत भैया असतील किंवा संग्राम भैया असतील तर हेही होते. यांनाही येणाऱ्या काळामध्ये समजा मला ह्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये यश मिळालं तरी उद्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना कसा न्याय देता येईल हा पहिला माझा जो अजेंडा मी 5 वर्ष करतोय. तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांना कशा पद्धतीचा मान सन्मान मला देता येईल तर त्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. आणि तेही माझे 2 लहान भावासारखे भाऊ आहेत आणि त्याच्यामुळं आज मला संधी आहे तुम्हाला तुमच्या स्टार महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की उद्या येणाऱ्या काळामध्ये नक्की त्यांना सन्मानपूर्वक संधी दोघांनाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मी नक्की खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा 100% वाटा घेऊन त्या दोघांना आणि दोघांच्या कुटुंबांना नक्की न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल. शेवटाकडे येतोय आपण आता. 5 तारखेला मतदान आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण एकीकडे भाजपही आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. भाजपातल्या राष्ट्रवादी फोडून काही भाजपमध्ये प्रवेश दिले जात आहेत. मात्र तुमची एकसंध राष्ट्रवादी राहण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदारांना काय आवाहन कराल? काय मतदारांना मी या निमित्ताने एकच सांगू इच्छितो, पक्ष बघू नका, पार्टी बघू नका, माणूस बघा आणि कामाचा माणूस बघा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.